महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची रंगत आता चांगलीच वाढली आहे। युती आणि आघाडीने राजकीय हालचाली गतिमान केलेत। महायुतीने सत्ता कायम ठेवण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे, तर महाविकास आघाडीने महायुतीचा पाडाव करण्यासाठी आता जोरदार व्यूहरचना आखली आहे आणि आता यासाठी दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडतायत। त्यामुळे आता संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय। या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते मैदानात उतरलेत, तर या सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला सुद्धा लागली आहे। आता यामध्ये इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीने सर्वांचं लक्ष वेधले। शरद पवार गटाकडून जयंत पाटील तर अजित पवार गटाकडून निशिकांत भोसले पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरलेत आणि या लढतीत आता कोण भारी पडणार पाहूया विस्ताराने। राज्यात विधानसभेचं बिगुल वाजल्यापासून दावे प्रतिदावे केले जात आहेत। इस्लामपूर मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार जयंत पाटील हे विकास कामांचा अजेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निशिकांत भोसले पाटील हे कोणत्याही पदावरती नसताना केलेली त्यांनी विकास कामे, जनसंपर्क आणि प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांना दिलेलं जीवदान तसेच येणाऱ्या काळात इस्लामपूर शहराचं रूपडं पालटण्यासाठी आता निवडणुकीच्या रिंगणात ते उतरलेत। मात्र 35 वर्ष आमदार राहिलेले जयंत पाटील हे विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी या 35 वर्षात कोणाचा विकास केला असा सवाल येथील जनता आता विचारू लागली आहे। जयंत पाटील यांना 35 वर्षात मतदारसंघाचा चौफेर विकास साधता आला असता, परंतु त्यांनी मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर फक्त राजकारणात ओव्हरटेक करणाऱ्यांची जिरवाजिरव करण्यासाठी केला। या व्यतिरिक्त मतदारसंघात कोणतीही शाश्वत विकास कामं केली नाही आहेत। त्यामुळे येथील मतदार आता उठाव करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा मतदारसंघात सुरू आहेत। तसंच 35 वर्षाच्या आमदारकीत जयंत पाटलांनी शेतकरी तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी काय केलं असा सवाल सुद्धा येथील जनता आता विचारू लागली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील हे पदावरती नसताना त्यांनी मतदारसंघात केलेली विकास कामं यामुळे चर्चेत ते आलेत। तसेच प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू रुग्णावरती होणारे मोफत उपचार यामुळे मतदारसंघात त्यांची वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आहे। त्यामुळे आता शाश्वत विकासाचे विजन असणारे निशिकांत भोसले पाटील हेच मतदारसंघाचा आता कायापालट करू शकतात अशा चर्चा मतदारसंघातील जनतेमध्ये आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।